5 जुलैच्या विजयी मेळाव्याची उद्या रंगीत तालीम होणार। मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठकीत ठरली रणनीती। विजयी मेळाव्याचा मास्टर प्लॅन झी 24 तासवर। ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या मोहिमेला यश। शिवसैनिक सतीश वळुंज यांना आनंद। 15 वर्षापासून वळुंज ठाकरेंच्या एकीसाठी आग्रही। विधिमंडळाच्या इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवारांचा आक्षेप। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असताना कामकाज पत्रिकेत इंग्रजी का? मुनगंटीवाराचा खरमरीत सवाल। ओबीसीच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन। पोलिसांकडून धरपकड। सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद। 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांची माहिती। बलात्काराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं। कुरिअर बॉयचा घरात घुसून 22 वर्षीय महिलेवर बलात्कार। बेशुद्ध महिलेबरोबर सेल्फी काढून पुन्हा येईची नराधमाची धमकी। 5 महिन्यात बीड जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या 78 गुन्ह्यांची नोंद। गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 महिन्यात 23 गुन्ह्यांची वाढ। धक्कादायक माहिती समोर। आईने ट्युशनला जाण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून 17 वर्षाच्या मुलाची आत्महत्या। मुंबईच्या कांदिवलीतील घटना। इमारतीच्या 57व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन। पालघरमध्ये बंधाऱ्यावरच्या वाहत्या पाण्यावरून विद्यार्थ्याचा धोकादायक प्रवास। बंधाऱ्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 45%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% पाणीसाठा अधिक। तर संभाजीनगर जालन्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली।